मी डॉक्टर सावंत, ठेवीदार न्याय हक्क कृती समितीचा सदस्य. मागच्या 107 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आंदोलन उपोषण करत आहोत. वारंवार शासन प्रशासनाला आम्ही विनंत्या केल्यात, परंतु आतापर्यंत कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीवरती गुन्हे पण दाखल झाले नाही आणि आतापर्यंत कोणाला पैसे पण मिळालेले नाहीत. प्रश्न हा निर्माण होतो की जर मागच्या 8 महिन्यापासून सुरेश कुटे वारंवार सुरुवातीपासूनचा त्यांच्या तुम्ही व्हिडिओ बघा, सुरुवातीला त्यांनी एकदम स्टार्टिंगला सांगितलं होतं की तुमची दिवाळी गोड करण्यात येईल. सर्व ठेवीधारकांना सांगितलं होतं. हिंदू धर्मातल्या सगळ्यात मोठा सण असलेल्या दिवाळीच्या दिवशी हजारो ठेवीधारक बँकेच्या दारात जाऊन बसले होते किंवा आम्हाला दिवाळी गोड केल्या जाईल आणि आम्हाला दिवाळीच्या दिवशी आमच्या हक्काचे पैसे मिळतील. परंतु दुसरी दिवाळी येण्याची वेळ आली तरी पण आतापर्यंत त्यांना पैसे मिळालेले नाही. आणि मागील 107 दिवसापासून हे इथं 150 उपोषण करते सर. या ठिकाणी हे 150 उपोषण करते या ठिकाणी रात्रंदिवस या ठिकाणी बसत आहेत. परंतु साधं आतापर्यंत कुठे या ठिकाणी स्वतः आलेले सुद्धा नाही आहे की तुम्ही या ठिकाणी कशासाठी बसलेत ना. कुठे मॅडम नाही आली किंवा कुठे पण नाही आलेत. म्हणजे सांगण्याचा विषय हा आहे की ज्या ठिकाणी जखम डोक्याला झालेली आणि ड्रेसिंग तुम्ही पायाला करताय, म्हणजे प्रकार हा आहे की आतापर्यंत ज्यांनी ज्या मिटिंगा घेतल्यात या दुसऱ्याच लोकांसोबत घेतल्या, त्या ठिकाणी ते काय बोलले, त्यांना काय दाखवलं हे आम्हाला त्या ठिकाणी काहीही समजलं. हे माहिती आहे का कुठेच्या मिटिंगा होतात कुठं? हे फक्त आम्ही फेसबुकला बघतोय. जे बाकी लोक बघतायत ना तेच फक्त आम्ही या ठिकाणी बघतोय आणि त्याच तारखी ग्रहीत धरूनसनी आम्हाला पुढं तारखी दिल्या जातात. परंतु सांगण्याचा माझा त्यांना एक प्रश्न हा आहे की बा जर तुमच्याकडे खरंच पैसा येणार असेल तर तुम्ही कुठल्याही मीडियाला दाखवू नका, कुठल्याही कोणाला दाखवू नका. तुम्ही डायरेक्ट प्रशासकीय लेवलला जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे तर त्या ठिकाणी जालना कलेक्टर साहेबाला येऊन दाखवलं पाहिजे, जालना SP साहेबाला डॉक्युमेंट दाखवले पाहिजे. जर खरंच तुमचे पैसे येणार असतील तर ते आम्हाला सांगतील की वय आम्ही यांचे डॉक्युमेंट बघितलेत. परंतु असल्या कशाही प्रकारचा यांचा या पद्धतीनं सुरू नाही आहे. फक्त मॅनेज झालेल्या लोकांसोबत हे बैठका घेतात आणि त्यांच्या माध्यमातून लोकांना पुन्हा तारीख पे तारीख देत आहेत. परंतु आपल्या सामान्य माणसाला एकही कागद दाखवलेला नाही. एकही कागद आतापर्यंत आमच्यापर्यंत आलेला नाही. आम्हाला कुठले काहीच नाही. मला एक वेळेस फक्त कुठे मॅडम फोनवरती बोलल्यात आणि त्यांनी सांगितलं म्हणे डॉक्टर साहेब माझी ब्लॅक रॉक कंपनीसोबत आमची डीलिंग सुरू आहे, तुम्हाला वेगळ्याच कंपन्या ऐकतोय त्यांच्या याच्यावरती. त्यांनी आम्हाला 1,82 लाख रुपयाचे चेक दिले होते DYSP खांबे साहेब यांच्या मध्यस्थीने. परंतु ते चेकसुद्धा आतापर्यंत आमचे म्हणजे चेक दिल्याच्या नंतर ते चेक बँकेत वटवण्यासाठी टाकायचे किंवा नाही टाकायचे हे सांगण्यासाठी सुद्धा त्यांचा एकही व्यक्ती आला नाही. साहेब मध्यस्थी करण्याला पोलीस असतात सर. आता हाच मोठा प्रश्न पडतोय की जर मध्यस्थी करण्यासाठी मध्यस्थी म्हणता येणार नाही परंतु त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत निरोप येतोय किंवा असं नाही असं केलं पाहिजे आपण. आतापर्यंत आम्ही जवळपास 107 दिवसापासून हेच बघत आलेलो आहेत. आता आमची प्रशासनाला ही विनंती आहे की जर खरंच त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसतील किंवा ते पैसे देणार नसतील तर त्या व्यक्तीवरती MPID ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून MPID ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून त्यांच्या प्रॉपर्ट्या सीज करून ह्या गोरगरीब सर्व ठेवीधारकांचे आम्ही इथलेच म्हणत नाही आहे प्रातिनिधिक तत्वावरती आम्ही 150 लोक या ठिकाणी बसलेलो आहोत. परंतु संबंध महाराष्ट्रामधले यांच्या 52 शाखा ज्या ठिकाणी आहेत या सर्व लोकांचे पैसे सर्वांचे मिळालेच पाहिजे. त्या ठिकाणी सर्व कोणत्याही जाती धर्माचे कोणत्याही पार्टी पक्षाचे कुठल्याही लोकांचे असू द्या सर्वांचे पैसे या ठिकाणी मिळाले पाहिजे. दुसरी गोष्ट माझी शासकीय आणि प्रशासकीय लेवलला सुद्धा विनंती आहे की बा तुम्ही एवढ्या दिवस का गप्प बसताय. एवढा जर माणूस एवढ्या दिवसापासून खोटं बोलतोय तर त्याला विचारण्यासाठी एखादा SP समोर का येत नाही आहे, IG समोर का येत नाही आहे किंवा कोणी नेतेसुद्धा बोलायला तयार नाही आहे. त्या ठिकाणी मी एका राजकीय पार्टीचं काम करतोय परंतु विरोधी पक्षसुद्धा आज त्या ठिकाणी त्यांचे म्हणजे मुद्दा उचलण्यासाठी तयार नाही आहेत. ही एक मोठी शोकांतिका आहे. त्या तुमच्या हद्दीमध्ये कोणी गुन्हे दाखल केलेत का किंवा कोर्टात कोणी गेले का? आमच्या हद्दीमध्ये कोणीही आतापर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. त्यांनी चेक दिलेले आहेत, चेकच्या माध्यमातून नोटीस दिल्या. परंतु कुठेला हे माहीत आहे की 138मध्ये काही होत नाही आहे. ते 138ला घाबरत नाही आहे, 420ला घाबरत नाही आहे. म्हणजे यांची एवढा मुजोरपणा चाललेला आहे या ठिकाणी किंवा केसेसला जे येतं तो स्पष्ट फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून ते सांगतात की हे बाकीच्या गोष्टी हँडल करण्यासाठी माझी लिगल टीम आहे. बरोबर. परंतु ह्या गोरगरीब लोकांची कोणती लिगल टीम आहे, यांनी कुठून लिगल टीम आणायची. आज लोकांना 50 कोटीचे चेक दिले ते स्वतः कुठे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोललेत. माझा एक प्रश्न आहे 50 कोटी चेक दिले म्हणजे गोरगरीब लोकांनी जर कोर्टात जायचं म्हणलं 2% कोर्ट फी जर द्यायची म्हटलं तर यांचे ऑलरेडी पैसे गेलेले आहेत सर.
यांचे स्वतःचे पैसे गेलेले आहेत आणि पुन्हा 2% कोर्ट फी भरायची, वकिलांना पेमेंट द्यायचं, हे खर्च करायचा कोणी? ह्या गोष्टी घडू नये लागेल त्यावेळेस आणि ते निकाल लागेल त्यावेळेस लागेल. ह्या गोष्टी कुठेंना सुद्धा माहीत असल्यामुळे जे ह्या गोष्टीला ते घाबरत नाही आहे. परंतु आमची जी मागणी आहे, MPID ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीला अटक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही आहे. दादा आपले किती पैसे? म्हणजे 12 लाख रुपये. 12 लाख रुपये कधी टाकले होते? तरी 1.5 वर्ष होऊन गेलं समजा. 1 वर्ष झालं. हा. त्याच्याबद्दलचं व्याज वगैरे काय? काहीच नाही रिन्यू करीत गेलेलो त्याला. बरं. हा. त्याच्यानंतर पुन्हा आतापर्यंत 1 रुपया तरी मिळाला का? नाही काहीच नाही. काही जणांना मिळाले, 15,000. नाही मला काहीच नाही आले अजून. काहीच नाही. त्यांना काही जणांना मेसेज आले हा. की तुमचे पैसे घेऊन जा म्हणून. नाही मला काहीच नाही आले. काहीच तुम्ही नाही. बँकेत काय अर्ज वगैरे केला का? अर्ज वगैरे तसे बॉन्ड वगैरे दिलेले नाही, झेरॉक्स करून दिलेले आहेत ना. कसले बॉन्ड? साहेबाकडे दिलेले आहेत. कसले बॉन्ड सर? झेरॉक्स वगैरे दिलेले. आता अंबड या ठिकाणी असा प्रकार सुरू आहे सर, बऱ्याच लोकांना त्यांनी तुम्हाला चेक देतो म्हणून सनी एफ डी जे आहेत त्यांचे फिक्स डिपॉझिट केलेले जे बॉन्ड आहेत ते बँकेकडून दिलेले हे जमा करून घेतले आणि त्यांना चेक देण्यात आले. नंतर पुन्हा चेक जमा करून घेतले आणि त्यांना टोकन देण्यात आले. म्हणजे एवढा मोठा फसवाफसवीचा प्रकार हा पोलीस प्रशासनाच्या डोळ्याच्या समोर घडत असताना देखील आम्ही माननीय SP साहेबांना या गोष्टी कळवल्यात, DYSP साहेबांना पण या गोष्टी कळवल्यात. एक वेळेस यांची फसवणूक झालेली आहेत, परंतु पुन्हा हे सर्व आम्ही तुम्हाला इंटिमेट करत असताना देखील यांची फसवणूक सुरू आहेत. नाही पण तुम्ही जे हां. टोकन म्हणताय हां. ना, हे टोकन खरंच नियमानुसार कायद्यात बसतं का? कुठल्याच कायद्यात बसत नाही हे टोकन. हे टोकन जे आहे ना, ज्या लोकांना यांनी चेक दिले सर, त्यांचे चेक जमा करून घेऊन त्यांना टोकन दिलेत. आज बऱ्याच लोकांना तर यांनी अशी फसगत केलेली आहेत की ज्यांच्याकडं जे आहे समजा उदाहरणार्थ 20 लाखाच्या FD आहेत, परंतु त्यांना 10 लाखाचे चेक दिले आणि 10 लाखाचे टोकन दिले. म्हणजे ते उद्या लिगल बी काही करू शकत नाही. म्हणजे फसवीचा यांचा पुन्हा जो अगोदर जे फसवणूक केली, पुन्हा यांचा हा फसवणुकीचा प्रकार सुरूच आहे. तर मित्रांनो, आपण अंबडमध्ये आहोत. अंबडचे असंख्य दुःखी सामान्य घरातील कष्टाचा 1-1 रुपये कमवलेले सगळे त्या ज्ञानराजाचे ग्राहक इथं बसलेले आहेत. त्यांच्याशी आपण वार्तालाप केला. त्यांनी त्यांचं मन भावना मोकळ्या केल्या आणि हे पाहतोय आपण ज्ञानराजा मल्टीस्टेट बँक बेडी शाखा अंबड यांच्या विरोधात इतक्या दिवसापासून आंदोलन 94वा दिवस, आता तो दिवस वाढला असेल. 108 दिवसापासून आंदोलन चालू आहे. पण हे सगळं चालू असताना आत्तापर्यंत ना अर्चना कुठे इथं आल्या, ना सुरेश कुठे इथं आले, ना त्यांचे जे जिल्हा व्यवस्थापक वगैरे ह्या ज्या मोठ्या मोठ्या पोस्ट आहेत याच्यातला कुणीही माणूस इथं नाही आला. टीमचं कौतुकच करायला पाहिजे, कारण एकाच छताखाली सगळेजण येत आहेत. डॉक्टरसारखे लोक याच्यात पुढाकार घेत आहेत, भ्रष्टाचार निर्मूलन होणारे याच्यात पुढाकार घेत आहेत आणि या सगळ्या गोष्टी इतकं प्रखर केलेला असताना पण ज्ञानराजा आणि प्रशासनाला पाझर फुटत नाही आहे. दैनिक लोकप्रश्न आणि महाराष्ट्र न्यूज बुलेटिनसाठी मी डॉक्टर लड्डा सह कॅमेरामन कृष्णा अनपट.